नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या घरातील तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी जेव्हा केव्हा दळण्यासाठी देता त्यामध्ये टाका या 2 वस्तू. आणि मित्रांनो, हे पीठ दळून आणल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कणिक मळता त्यावेळेस त्या कणकीमध्ये टाका ही एक वस्तू. चला तर मित्रांनो, काय आहे त्या वस्तू या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा. मित्रांनो, या गोष्टी करण्यासाठी मित्रांनो ज्यांची विश्वास आहे, ज्यांची स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे, हिंदू धर्मशास्त्रावर विश्वास आहे, त्यांनीच हा उपाय करा. उगाच नावं ठेवणाऱ्यांनी हा उपाय करू नका. मित्रांनो, या गोष्टी आपण जे काम करतो, जो व्यवसाय करतो, शेती करतो किंवा तुमचं काही एखादं दुकान आहे, तो व्यवसाय, दुकान, शेती व्यवस्थित चालावी, आलेला पैसा टिकून राहावा, घरातील आजारपण दूर व्हावं, भांडण तंटे दूर व्हावे, येणारं अचानक येणारं संकट असेल ते दूर राहावं, यासाठी आपण हा उपाय करत आहोत. मित्रांनो, त्यामुळे ज्यांचं संपूर्ण श्रद्धापूर्वक अंतःकरणाने हा उपाय करायचा आहे त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर आपण गहू, ज्वारी आणि बाजरी किंवा कोणतंही पीठ वस्तू दळायला देत असता त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये मूठभर तांदूळ आणि मूठभर हरभरे टाकायचे आहेत आणि मित्रांनो हे दळून आणायचं आहे. मित्रांनो, असं केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतील. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही नांदेल. आणि घरी आल्यानंतर चपाती करताना जर आपण पीठ मळतो त्यावेळेस त्या पिठामध्ये आपल्याला तुळशीचं पान टाकायचं आहे. मित्रांनो, तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत आपण त्या तुळशी मातेला बोलून दाखवल्या तर आपल्या आपल्या अडचणी विष्णू देवतापर्यंत पोहोचवण्याचं काम ही विष्णुप्रिया करत असते. त्यामुळे आपण हे पान टाकायचं आहे आणि ज्यावेळेस आपण कणिक मळतो त्यावेळेस भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. आणि मित्रांनो, कणिक मळायची आहे आणि आपला संपूर्ण स्वयंपाक करताना आपण भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. कारण आपल्या सर्व नामस्मरण त्या स्वयंपाकात उतरत असतं आणि तेच आपण आपल्या घरातील सर्वजण जेवण करत असतो. तो नामस्मरण केलेला स्वयंपाक सगळ्यांनी खाल्ला तर सर्व जणांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य नांदतं. आणि त्यांनीही आपण जेवण करताना अन्नपूर्णा मातेला स्मरून आपण जेवण करायचं. ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे आणि आपण जेवण करायचं आहे. तसंच स्वामी समर्थ महाराजांचा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. मित्रांनो, हे सर्व जर तुम्ही करत असाल तर तुमच्या आयुष्यात कोणत्याच अडीअडचणी नसतील. मित्रांनो, रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर, दुपारी जेव्हा केव्हा टाईम असेल त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा, भगवान विष्णूंचा, माता अन्नपूर्णेचा, माता लक्ष्मीचा मंत्रजाप करत जा, नामस्मरण करत जा. नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे. मित्रांनो, नामस्मरणामध्येच तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुमच्यातील नकारात्मकता दूर होईल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट यूट्यूब चॅनल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.